रामकृष्ण हरी आपल्या सप्त्याचे संयोजक फिरत्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे गुरुवर्य छगन बाबा आलेले आहेत। सकाळीच ज्यांनी आपल्याला हा लवाजमा बनवून दिला त्यांनी स्वखर्चातून बनवला बरं दत्ता भाऊनी, ते पण आलते दहेगावून दत्ता भाऊ ढोणे आणि आमचे शिवाजीराव ढोणे हे पण आलेले आहेत करंजीहून आणि पांडुरंग दादा पण आलेले आहेत। बाबा दोन शब्द बोलणार आहेत। बाबा खूप दुरून आलेत, नळडवून आलेत। बाबांनी मला सकाळीच फोन केला होता, मी बोलून गेलो, तो विषय नाही मांडत आता, पण दोन शब्द बाबाचं मनोगत ऐका। बोला। जय हरी। फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर तालुका पवित्र असलेलं हे मामणी गाव ब्रह्मेश्वराच्या ह्या पवित्र मंदिरामध्ये फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आजचं हे 22वं गाव आहे। कालच चौधरणी इथून पवित्र ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीची पालखी समस्त बामणी या ग्रामस्थांनी, त्यात पुरुष महिला मंडळी लहान मुलं या सर्व मंडळींनी टाळ मृदंगाच्या घोषामध्ये वाजत गाजत ज्ञानोबारायाची पवित्र ज्ञानेश्वरीची पालखी आपलं हे दैवत असलेलं ब्रह्मेश्वराचं मंदिर या ठिकाणी आणलेली आहे। आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन बामणी या गावातले प्रत्येक घरातला एक व्यक्ती, मग तो पुरुष असेल, महिला असेल, लहान मुलगा असेल, आमच्या विनंतीला मान देऊन ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी या ठिकाणी सर्व बसलेले आहेत। सर्व पारायण करण्याकरत्या मंडळीच्या चरणी माझं नमन आहे। खरं तर सुरुवात करायला मी याच होतो, पण जवळच असलेलं पवित्र नळलोक क्षेत्र श्री संत जनार्दन महाराज संस्थान याही ठिकाणी महिनाभर कार्यक्रम आहे। तिथं आम्हाला ते नारळ द्यावं लागतात। 5000 माणसं तिथं दररोज उपस्थित आहेत आणि येताना पाऊस असल्यामुळे मी जरा पाठीवर थांबलो, म्हणून सर्व पारायणकर्त्याची मी क्षमा मागतो। कौतुक आहे एवढी मंडळी एक प्रकारची या ठिकाणी ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाला तुम्ही बसलात, हेच तुमच्या जीवनाचं भाग्य आहे, हे जीवनाचं तुमचं पुण्य आहे। आणि ही ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला सुख, शांती, समाधान, आपला उद्धार करणारी ही माय ज्ञानेश्वरी एक प्रकारची आहे। नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी। पारायण करीत असताना एक एक शब्द ज्यावेळेस आपल्या मनात जातो त्या शब्दाचं आपलं नातं जोडतं, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबारायाच एका शब्दामध्ये तुमच्या संगतीत, एका शब्दाने ज्ञानोबारायाची आपल्या जीवनाशी संगती घडते। म्हणून हे 3-3.5 तास आपल्या ह्या प्रपंचाच्या कटकटीत, दगदगीत मनाला शांत करणारं हे ज्ञानेश्वरीचं पारायण एक प्रकारचं आहे। परत सर्व गावकरी मंडळीला विनंती, आणि अजून काही कोणाला बसण्याची इच्छा असेल तर त्यांनी कृपा करून मंदिरामध्ये एक प्रकारचं ज्ञानेश्वरी घेऊन पारायण करायचे। परत सर्व पारायणकर्त्याचं कौतुक आहे आणि हा आनंदाचा सोहळा ज्ञानोबारायाच्या कृपेने
साधू संतांच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण आपलं पार पाडणार आहे. म्हणून या आनंदामध्ये तुम्ही सहभागी झालात याचा मला एक प्रकारचा अभिमान आहे. आम्ही कोण, आमच्याकडे जर पाहिलं तर आम्ही एक सामान्य जीव आहोत. सामान्य मी व्यक्ती एक प्रकारचे आहेत. ही ज्ञानेश्वरीची संकल्पना दत्तरावजी ढोणे, विष्णू महाराज भोशीकर, सज्जन महाराज सहज संकल्पना केली. काय अशी मोठी मीटिंग घेतली नाही, काय नाही. पण ज्ञानोबारायची कृपा त्या आमच्याकडून सर्व गावकरी मंडळीकडून ज्ञानेश्वरीचं पारायण करून घेतात. संत कृपा ही यात काय कोणाचा मोठेपणा नाही. म्हणजे तुमचं देखील एक प्रकारचा यात सहभाग आहे. हेच एक प्रकारचं कौतुक आहे. एकच विनंती आहे, नित्यनेमाने दररोज जो काय ठरलेला टाईम आहे त्या वेळेवर एक प्रकारचं यायचं आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण आनंदात करायचं आहे. जीवनात हेच आपल्याबरोबर एक प्रकारचं येणार आहे. प्रत्येक जीवनाचं कौतुक म्हणजे हेच आहे, कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. म्हणून जास्त वेळ घेत नाही. परत सर्व पारायण करते पुरुष महिला मंडळीच्या चरणी साष्टांगिक प्रकारचं मी दंडवत घालून सर्वाला ज्ञानोबारायाची कृपा आशीर्वाद प्राप्त हो, सद्बुद्धी येवो, जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याकडून असंच घडत राहो हीच विनंती. हर हर हर.